हा झाला असेल बघा. ही आमची हत्यार आहेत, कुदल, फावडा आणि ही सुपली. 1 वाजायला आलाय आणि ऊन आलाय त्या डोक्यावरती. सकाळी गार लागत होता, आता थोडा गरम व्हायला लागला उन्हाने. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गावी आलो आहे, आता काम चालू आहे घरी अंगणाचं, दाखवतो तुम्हाला. गावी आल्यानंतर आहे ना आता 9 वाजता पण थंडी लागते. हे बघा काम चालू आहे. पाणी पण भरायचं आहे, आता आई निघेल पाणी भरायला. हे बघा चिंबुल बघ. कुठे आलीस? गावामध्ये आहे ना फुल शांतता आहे, एक माणूस पण दिसत नाही. आणि आई आणि शिल्पा इथून पाणी भरतात. हे बघा पालत आता शेण घेऊन. कुठं हे पण आणलंय कुठनं तरी. अरे डोक्यावर घ्यायचा असतो हंडा. फोन वाजता, आईला फोन आलाय. सवय माप होती, 2-2 हांडा 3-3 हांडा आणायचं. सवय मोडली तर पप्पा कॉमेडी करताय. दिवाबत्ती करून घेतले. झाली काय दिवाबत्ती? शिल्पा बघूया काय करते. काय ग काय चाललंय? तिखट डाळ, कांदा टमाटर. काय करायचं संध्याकाळी बघू काय ते. आता दाल भात लोणचा कोण नाही कोणचा. हा भात ठेवलेला आहे मी शिजायला. मला पाहिजे धनिया पावडर, दिसत नाही. भात आणि तिखट डाळ. भात आणि तिखट डाळ. आणि त्याच्यासोबत काय पापड बिपड काय आहे की नाही? पापड पण घेतला.
लोणचं पण आहे. हा पण घरी केलेलं लोणचं आहे. नाही, नाही, घरी केलेलं लोणचं. हो घरी गेलं होतं आणला इथं घरी. थोडं आणलं. घरी केलेला लोणचा एवढा भारी झालेला ना. यावरती जास्त बनवून तुम्ही काय ठेवलं खोबरा? तुमची जेवणाची गडबड चालू आहे. धनिया पावडर नाही घालायची ना. नसेल तर मसाला लावला काय? नाही मसाला लावता ना, मीठ मसाला लावून मस्त लागेल. आणतोय ते. हो का आला हा पेरू. हा झाला असेल बघा. पेरूवरती पेरू आलेत पण हिरवे आहेत अजून. ना पण झालाय हा. हा झालाय, या साईडचं झालाय. आहे ना रेडी पोझिशन मध्ये बोलते तर. अजून असतील वरती वरती. ही आमची मागच्या अंगणातली फुलं झाड. मागचं अंगण पण करायचं. आणि इकडे आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा कौल फ्राय करतो, त्यासाठी ही दगड मांडून ठेवलीत. मीठ मसाला कुठे आहे? मसाला लावायचा आणि खायचा. मीठ मसाला लावा आणि मस्तपैकी घेऊन या पटापट. मी अशीच खाते. थोडासा फ्रेश झालं. आता जेवून घेऊया, लय भूक लागली आता. जेवून घेऊया पहिला. आज भात आहे, डाल भात असला बघा. बाप आता आलो सकाळी आणि पापड. आणि काम एवढा आहे. तर जेवायला मला भूक पण लागली. जेवून झालं आता जस्ट. काम भरपूर आहे. काम अजून बाकी आहे. शिल्पा जेवते अजून. सुट्टी येते. काम पण एवढं आहे. 2 दिवसावर लग्न आलाय. मी सगळं आटपून मित्र पण करायला जायचंय. अजून अंगण करायचं, भांडी घासायचे, रूम धुवायचंय. बापरे
गावाला घर बांधलं आणि आला का हे ताप आहे डोक्याला सगळा करा खा त्यातून टाईम जातो निघून. आराम करायचं भेटतच नाही. तर झोप आले, अजून अंगण करायचा बाकी आहे थोडा. अंगण बाकी तर काय झोपताय तर थोडा टाइम बसतो आणि मग अंगण करायला सुरुवात करतो परत. गुरु आणायला लावायचे गुरु. कसा लागते ते काय होता दाखव. बुरू मानायचा ना आई? हा. ते नंतर दाखव कसं लावतात ते सूप आणि ते दाखवतो नंतर तुम्हाला ते कसे करतात. की बुरुम कसं लावतात ते. गुरु म्हणजे दगडच असतो तो एक प्रकारचा तो वेगळा दगड असतो त्याला गुरु बोलतो म्हणजे ते माती हा. दगडी टाकतो त्याने. तर दाखवतो तुम्हाला. पप्पा नेहमी चाललोय बुरुम आणायला. दाखवतो तुम्हाला काय असतं ते. अंगण करायसाठी वापरतात. ही आमची हत्यार आहेत, कुदल, फावडा आणि ही सुपली आणि ट्रॉली. घेऊन येऊया पटकन. 1 वाजायला आलाय आणि ऊन आलाय त्या डोक्यावरती. सकाळची गार लागत होतं, तर थोडं गरम व्हायला लागलं उन्हाने. कुठं अप्पा? हा? इकडे आहे काय? हे बघा, ह्याला बुरुम बोलतात. तर हे आम्ही आले घ्यायला. हालत खराब झाली. आणि तिथं नव्हती माळी मग इकडे कुठं बोलली काय माहिती, पप्पा तिकडे डायरेक्ट घेऊन गेले. पप्पाला तर लांब वाटलं. बोलला ना इथं एवढा लांब. हालत हालत खराब झाली तर तेवढंसं आणता आणता. हो बाई बोलली तिकडं का नाही गेलो मग माती आणा हे आणा करून. घेऊन आलो ना आम्ही, ते आता हे करतो, इकडे टाकतो अशी. आई सुपरवायझिंग करते तिकडून. तर अशी करून इकडे सगळीकडे टाकून घ्यायचे पूर्ण. पैसे इथे टाकले ना, ही अशी पूर्ण बाजूने टाकून घ्यायचे. सारखी टाकायची नंतर याच्यात पाणी सुटवायचं. एकदम सारखी टाकून घेणार, त्यानंतर त्याच्यावरती पाणी मारणार ना आई. हे इकडं ते गाईचं शेण असतो त्याने मला द्यायचं. गाईच्या शेणाने त्याला हे करायचं पातळ करून त्याने वरती सुकवायचं.
आता सर्वीकडे टाकून घेतले. त्याच्यावरती पाणी मारायचं आहे. पाणी मारून घेतल्यानंतर चोपून घ्यायचं आहे असा. आता पूर्ण चोपून झालाय. आता शेणखोलीचं पाणी करून त्यावरती टाकायचं आहे. शिल्पा श्याम तेवढं ज्ञान येईल माहिती आहे का? ज्ञान बुद्धी वाढते श्याम. छान येते ज्ञान. आता काय करते आई? हा? आता काय करते? शेणाचं शेणकोला करायचा त्याच्यात शिपडायला आणि मग ते परत त्याला जसं सुकून द्यायचं, परत चोप काढायचा, परत नंतर मग शेणाने परत सारवायचं. काय बोलते गावच्या पोलीस करू जा म्हणजे आताच्या पोरी नाही करत शेणात राहणाऱ्या. आणि परत ठोकायचा. बापरे, बाबा का गेले पाणी आणायला? मला बोल हे तू काम कर हो. शेणकोळा तू कर आणि जाते पाणी पाण्यात. शेणाचं पाणी केलंय. शेणाचं पाणी आता टाकायचं आहे. ते सोपलंय त्याच्यावरती. पाणी टाकून त्याच्यानंतर त्याला परत चोपायचं नाही. सुकून झाल्यानंतर चोपायचा. आणि त्यानंतर सारवायचा काय? आता शेणाचं पाणी टाकून झालंय. तो सुकेपर्यंत जरा टाइम झोपतो. आता थकले खूप. सुकल्यानंतर परत चोपायला घ्यायचं. ते चोपून झाल्याच्या नंतर मग सारवायचं आहे. अंगण पण सारवून झालं. आता रांगोळी करून घेतो. व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.